हॅलो गाईज. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते आपण ग्राफिकल फॉर्ममध्ये पॉईंट कसे प्लॉट करू शकतो. आत्ता आपण पाहू की जे इक्वेशन दिले त्याच्या लाईन कशा प्लॉट करता येईल आणि तुमचं फायनल सोल्युशन कशा पद्धतीचं येईल. तर आपल्याला पहिल्यांदा जे क्वेश्चन प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मधलं क्वेश्चन 2 जो आहे त्याच्यात तो जे इक्वेशन लिहिले ते आपण पहिल्यांदा इक्वेशन लिहू. आपलं इक्वेशन काय होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. म्हणजे आपण पहिल्यांदा काय लिहून घेणार, इथं लिहून घेणार एक्स प्लस वाय इक्वल टू 6. आता सेकंड जे इक्वेशन होतं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता जसं की तुम्हाला पहिला क्वेश्चन होता त्यात तुम्हाला दाखवलंच असेल की आपल्याला काय करायचंय, एक टेबल ड्रॉ करायचंय आणि एक टेबल ड्रॉ करून काय करायचंय आपण समजू. एक्स टेबल कसा ड्रॉ करायचा आहे तुम्ही तुमच्या वहीत नीट करताल असं मी आशा करतो की जसं मी इथं केलंय तसं करणार नाही, जरा नीट पद्धतीने करता. एक्स वाय आणि एक्स आणि वाय म्हणजे आपल्याला मिनिमम 2 पॉईंट, मॅक्सिमम तुम्ही किती पण घेऊ शकता. पण जसं की तुमच्या स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार तुम्ही 3 पॉईंट घ्या. जसे की जे सेफ झोनमध्ये आपल्याला पडतील तसे तसे 2 पॉईंट पण पुरेसे होतात, कारण की एक लाईन ड्रॉ करायला 2 पॉईंट पुरेसे असतात. तर आपण काय करू, पहिल्यांदा काय होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. पहिल्यांदा टेबल काढून घ्यायचा आणि टेबल काढून घेतल्यानंतर आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6च्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपण एक्सच्या किंवा वायच्या अशा पुट करू शकतो जेणेकरून आपल्याला वेगवेगळे पॉईंट येतील हे समजून घ्या. आता पहिली माझी एक ट्रिक आहे की मी पहिल्यांदा काय करायचो, एक्स आणि वायला पहिल्यांदा तर 0 ठेवून बघायचं. एक्स पहिल्यांदा आपण 0 एक्सला ठेवून बघू. एक्सला 0 ठेवला तर 0 प्लस वाय इज इक्वल टू 6 होईल. म्हणजेच वाय इज इक्वल टू काय 6 म्हणजे 0 आणि 6. आपला पॉईंट काय आला 0 6. हा फर्स्ट पॉईंट आला. दुसऱ्यांदा काय करायचं, आता पण काय केलं होतं पहिल्यांदा एक्सला 0 ठेवून बघितलं होतं. आता वायला 0 ठेवून बघा त्याच इक्वेशन मध्ये. एक्स प्लस 0 इज इक्वल टू 6. एक्स इज इक्वल टू 6. एक्स इज इक्वल टू 6. एक्स इज इक्वल टू 6 आला आणि वाय इज इक्वल टू आपण 0 ठेवला होता. वाय इज इक्वल टू 0 ठेवल्यानंतर एक्स इज इक्वल टू 6 आला. म्हणजे आपला दुसरा पॉईंट काय झाला 6 0. आता अशी एक व्हॅल्यू ठेवू आपण की जी जी ठेवल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू येईल. तसं की मी आता पहिल्यांदा काय ठेवलं, पहिल्यांदा मी इथं लिहितो पुट एक्स इज इक्वल टू 0. इथं लिहितो पुट वाय इक्वल टू 0. आता लिहितो एक्स इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 2 लिहिल्यानंतर 2 प्लस वाय इज इक्वल टू 6. वाय इज इक्वल टू 6 मायनस 2 म्हणजेच वायची व्हॅल्यू किती येणार, वायची व्हॅल्यू येणार 4. आता वायची व्हॅल्यू 4 आली. इथं कधीच आपण पुट इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 2 पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू आली 2 पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू आली 4. म्हणजे आपला पॉईंट काय आला 2 आणि 4. आता हा आपले पॉईंट कोणते आले, 3 पॉईंट कोणते आले, हे पॉईंट आले 0 6 6 0 अँड 2 4. 0 6 6 0. आता जसं की माझ्या पण लहानपणी अशी चूक व्हायची की मी 6 आणि 0 मध्ये गल्लत करायचो. लिहिताना 6 आणि 0 माझा जवळजवळ सेमच दिसायचा. तर तशी चूक तुमची पण होऊ नये, तुम्ही नीट पद्धतीने लिहा. तर तुम्हाला चांगले मार्क पडतील. तसं की जसंच आपण आता दुसऱ्या इक्वेशन साठी पाहिलं तर एक्स वाय आणि पॉईंट एक्स कॉमा वाय. आपल्याला 3 पॉईंट घ्यायचे ते 3 पॉईंटचा 3 टेबल काढले. आता मी पहिल्यांदा काय करणार, एक्स इज इक्वल टू 0 पुट करणार. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ला पुट एक्स इज इक्वल टू 0. मग वाय इज इक्वल टू काय येणार आहे, आता बऱ्याच जणांची इथं चूक होईल, वाय इज इक्वल टू डायरेक्ट 4 लिहितील, पण नाही. मायनस वाय इज इक्वल टू 4 म्हणजे वाय इज इक्वल टू किती येणार -4. इथं अशी गल्लत होऊ शकते. -0 -4 हा आपला पहिला पॉईंट आला. दुसरा पॉईंट कसा येणार, आपण पुट वाय इज इक्वल टू काय करणार, वाय इज इक्वल टू 0. मी टेबलमध्ये लिहिणार वाय इज इक्वल टू 0 लिहिला. वाय इज इक्वल टू 0 लिहिल्यानंतर काय येणार, एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येणार 4 येणार. म्हणजेच आपला दुसरा पॉईंट आला 4 0. हे एवढे 2 पॉईंट पास होतात. पण तिसरा एक पॉईंट काढून बघू आपण. आपण ठेवू वाय इज इक्वल टू 0. वाय इज इक्वल टू 0 तर केलंय आपण, वाय इज इक्वल टू 1 ठेवू. म्हणजे एक्स मायनस 1 इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू 4 प्लस 1 म्हणजेच किती होणार, एक्स इज इक्वल टू 5. बऱ्याच जणांना इक्वेशन सोडवता येत नसेल तर प्लीज तुम्ही क्लिक बटनवर क्लिक करा. तुम्हाला जुनी व्हिडिओ भेटेल की जिथं तुम्हाला कळेल की इक्वेशन सॉल्व्ह करताना कुणाच्या मॅक्सिमम कोणत्या मिस्टेक होतात. जसं की आता आपण काय केलं, वाय इज इक्वल टू पुट 1 केलं, वायला 1 तर एक्सला किती आलं 5 आलं. म्हणजेच म्हणजेच आपला पॉईंट आला 5 1.
आता हे जे पॉईंट आहेत ते आपण प्लॉट करायचे. जसं की आता इथं 0.6 मी काय करतो 0.6. आता तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये कळलंच असेल की पॉईंट कसे प्लॉट करायचे. ज्यांना माहिती नाही त्यांनी प्लीज क्लिक बटनवर क्लिक करा, तुम्हाला जुनी व्हिडिओ भेटून जाईल. पहिला पॉईंट का आता आपला पहिला पॉईंट आता 0.6. आपण 0.6 प्लॉट करू. 0.6 म्हणजे आपल्याला कळते आपली गाडी लेफ्ट किंवा राईट जाणारच नाही, कारण की एक्सची व्हॅल्यू 0 आहे, वायची व्हॅल्यू 6 आहे, म्हणजे +6 आहे, म्हणजे अप जाणार का डाऊन जाणार? ॲब्सोल्युटली राईट, अप जाणार. अप कुठं जाणार? 6 पर्यंत जाणार. म्हणजे आपला पॉईंट हा येणार, पहिला पॉईंट येणार. त्याला मी म्हणतो पॉईंट ए. पॉईंट एचं माप होतं म्हणजे 0.6. आता पॉईंट ए झाला. नंतर दुसरा पॉईंट कोणता आता? 6.0. परत एकदा आपण आपली गाडी किती होती? ओरिजिनला होती. आता एक्सची व्हॅल्यू 6 आहे, म्हणजे गाडी लेफ्ट किंवा राईट जाणार का? जाणार. मग लेफ्ट जाणार का राईट जाणार? आपली गाडी जाणार राईटला. का? कारण की 6ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पण वायची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे अप किंवा डाऊन जाणारच नाही. म्हणजेच आपले जे दुसरा पॉईंट होता तो इथे आला. आता हे 2 पॉईंट आले. 2 पॉईंट आल्यानंतर आपण तर लाईन तर मारू शकतो. लाईन कशी घेऊ शकतो? ह्या इथून याशी. लेट मी म्हणजे आपली फायनल लाईन अशी येणार. एक लाईन अशी ड्रॉ होणार. अरे मी हातानेच ड्रॉ करतो. आपली लाईन येणार आहे या दोन्ही पॉईंट बंद तुम्ही तुमच्या ग्राफ पेपरमध्ये बरोबर करताल. मला असे आहे की मी सरळ रेष मारू नाही शकत. माझं थोडेसे बरोबर येणार नाहीत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यामुळं. तर ही आपली लाईन पहिली येणार. ह्या लाईनचं लगेच इक्वेशन लिहून घ्यायचं. इक्वेशन काय होतं? x + y = 6. x + y = 6. हे लाईनचं इक्वेशन झालं. आता जो दुसरा पॉईंट आहे दुसरा 2, 4 तो पण सेमच लाईनवर येणार आहे. 100% सेमच लाईनवर येणार आहे. कसा येणार आहे पहा, की पहिल्यांदा आपण लेफ्ट किंवा राईट जाणार. एक्सची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे राईट जाणार. का? कारण की एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 2 पर्यंत गेला. 2 आणि 3. तर तुमचा पॉईंट हा इथे येईल. इथं दिसतोय तुम्हाला 2 आणि 3चा असा एक काहीतरी इथं पॉईंट आहे. आणि ते तिन्ही पॉईंट कोलिनियरच असणार आहेत. आपण लाईनवरनच इक्वेशनवरनच आपण पॉईंट काढलेत त्यामुळं. आणि जर येत नसतील तर समजून जायचं तुमचं कुठंतरी चुकलंय. आणि ते मग तुम्ही सॉल्व्ह करायचं कसं. आता हे तिसरा पॉईंट आला. तर तिसऱ्या पॉईंटला आपण सी असं नाव देऊ. आणि सी काय आहे? 2, 2, 3. सी 2, 3. आता ही फर्स्ट लाईन झाली. आता जी दुसरी लाईन आहे, दुसरी लाईन काय आहे? पहिला पॉईंट कोणता आहे? 0.4. आपण 0.4 प्लॉट करून घेऊ. 0.4 कसा प्लॉट करून घेणार? पहिल्यांदा तर एक्सची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे काय आपली गाडी लेफ्ट किंवा राईट जाणारच नाही, ओरिजिनलाच थांबणार. पण 4 दिले म्हणजे अप जाणार का डाऊन जाणार? ॲब्सोल्युटली राईट, अप जाणार, 4 पर्यंत जाणार. मग आपला तो पॉईंट आला. जो पॉईंट येईल तो इथे येईल 4. आणि ह्याला नाव आपण देऊ एक्स. आता तुम्ही जशी नावं द्यायची तसं देऊ शकता. एक्स 0.4. तसंच 1.04 आलं. नंतर 4.0 आला. 4.0 कुठे बघा? हा पॉईंट चुकलाय. एक्स 0-4 होतं. तर म्हणजे आपला पॉईंट खाली येणार आहे. 0-4 हा पॉईंट इथे येणार आहे. 0-4. आणि दुसरा जो पॉईंट होता त्याच्यासाठी आपली गाडी ओरिजिनवर होती. आणि ओरिजिनवरनं आपण 4ला गेलो. 4ला का गेलो? कारण की पॉझिटिव्ह होतं. लेफ्टला जाणार का राईटला जाणार? राईटला गेलो. राईटला गेल्यानंतर वायची व्हॅल्यू 0 होती, म्हणजे अप किंवा डाऊन जाणारच नाही गाडी. आपली गाडी इथंच थांबली. म्हणजे आपला पॉईंट कुठे येणार? हा पॉईंट इथे येणार. आता ह्याच्यातनं जर आपण लाईन ड्रॉ केली, ती लाईन अशी येईल काहीतरी. आणि ह्या लाईनचं इक्वेशन काय येणार आहे? x - y = 4. आता जे इंटरसेक्शन झालेलं पॉईंट आहे ते तुमचं सोल्युशन असणार आहे. इथं जो पॉईंट इंटरसेक्ट होतोय, जसं की इथं आपल्याला दिसून येईल
की हा पॉईंट इंटरसेक्ट होतोय इथे. आता तो पॉईंट कोणता येणार आहे? 1 5 म्हणजेच आपल्याला पॉईंट येणार आहे 5 1. हा पॉईंट येणार आहे 5 1. जेव्हा तुम्ही ग्राफमध्ये बघताल तेव्हा तुम्हाला दिसून येईल की हा पॉईंट लगेच दिसतो 5 1. म्हणजे हे फायनल आन्सर आहे 5 1. हे तुमचं फायनल आन्सर आहे. आता हे कधी येणार तुम्हाला? जेव्हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करणार. जर तुमचे ग्राफ बरोबर असतील तर जे 2 लाईन जिथं इंटरसेक्ट होतात ते तुमचं सोल्युशन येणार. म्हणजेच आपण जेव्हा हे 2 इक्वेशन आपण पहिल्या मेथडने जेव्हा सॉल्व्ह करू आणि सॉल्व्ह केल्यानंतर जे तुमचं उत्तर येणार आहे जे तुमचं उत्तर येणार आहे ते तुमचं उत्तर म्हणजेच 2 लाईनचं इंटरसेक्शन असतं. हे तुम्हाला कळून जाईल. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊ. जसं की आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला 2 इक्वेशन दिसतात आहे. जसं की आपण इथं जे इक्वेशन आहे ते आपण लिहून घेऊ. x + y = 0 आणि जो दुसरं इक्वेशन आहे ते 2x - y = 9. 2x - y = 9. आता पहिल्यांदा आपण काय करणार? पहिल्यांदा करणार आपण ह्याचं टेबल काढून घेणार. xy, xy 3 पॉइंट घ्यायचे आहेत आपल्याला. जसं की मी पहिल्यांदा सांगितलं मी आता जास्त कॅल्क्युलेशन करत बसणार नाही. एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर वायची व्हॅल्यू पण 0 येणार. म्हणजे आपला पहिला पॉइंट येणार 0 0. तर आता वायची व्हॅल्यू आपण परत 0 ठेवून परत एक्स येणार आहे. तर आपण एक्सची व्हॅल्यू किंवा वायची व्हॅल्यू दुसरी घेऊ शकतो. तुम्ही एक्स वायची व्हॅल्यू कोणतीही घेऊ शकता. जसं की तुम्ही पॉईंटमध्ये घेऊ शकता किंवा 0 1 2 -1 काही पण घेऊ शकता एक्स किंवा वाय. तुम्ही जे पुट करणार ते इथे लिहिणार. आता मी वायची व्हॅल्यू आपण इथे ठेवतो -1 लिहिली. आता एक्स वायची व्हॅल्यू जर -1 ठेवली मी तर मी काय येणार x - y = -1 -1 = 0. x = y येणार +1 येणार म्हणजे +1 म्हणजे माझा दुसरा पॉईंट झाला 1 - 1 1 - 1. तसंच जर मी y ची व्हॅल्यू परत मी ठेवली 5 ठेवली तर x प्लस काय येणार x + 5 = 0. तसंच x ची व्हॅल्यू काय येणार x = -5 x = -5 x ची व्हॅल्यू जर मी y ची व्हॅल्यू जर मी 5 ठेवली तर x ची व्हॅल्यू येणार -5 म्हणजेच काय येणार -5 -5 5 हा आपला पॉइंट आला. पुट y = 5 हां आणि इथं येतं पुट x = y = -1 x y = -1. आता असे तुम्ही कित्येक पॉइंट काढू शकता. पण मॅक्सिमम 3च काढा असं मला वाटतंय कारण की त्याच्यापेक्षा जास्त गरज तुम्हाला नाहीये सध्यापुरते तरी. आता जर आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये पाहिलं तर या इक्वेशनमध्ये जरा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. जसं की आपण 2x - y = 9 ठेवलं. जसं की मी पहिल्यांदा सांगितलं होतं एक व्हॅल्यू आपण पहिल्यांदा 0 ठेवून बघायची. मी काय करतो एक्सची पहिली 0 ठेवून बघतो. म्हणजे 2 × 0 - y = 9 होईल. 2 × 0 म्हणजे 0 येणार -y = 9 म्हणजेच y = -9. आता इथे मायनस चिन्ह द्यायला विसरतात लोक तर तसं करू नका. 0 - 9 हा आपला पहिला पॉईंट झाला. तसंच आता जर आपण पुट इथं काय केलं होतं x = 0 केलं होतं. दुसरं मी करतो पुट y = 0 केलं. पुट y = 0 केल्यानंतर 2x - 0 = 9 म्हणजेच 2x = 9 x = 9/2 9/2 म्हणजे किती येणार 4.5 x किती आला 4.5 x = 4.5 आणि आपण y = 0 पुट केला होता. म्हणजे आपला पॉइंट आला 4.50 4.50 आला. आता याच्यानंतर मला कळते की 2 × 2 4 होणार आहे. 4 तिकडे जाऊन मायनस होईल म्हणजेच आपल्याला उत्तर होऊन जाईल. म्हणजे मी परत एकदा पुट करतो. पुट x = 2 पुट करतो. म्हणजेच x पुट केल्यानंतर 2 केलं म्हणजे 2 × 2 - y = 9 हे मी पुट केलं इक्वेशनमध्ये. 2 दुणे 4 वजा y = 9 मायनस y = 9 - 4 म्हणजे आपला y येणार -y येणार 5 -y = 5 आलं y किती येणार -5 का कारण की मायनस चिन्ह होतं दोघांचे चिन्ह इक्वेशनमध्ये सगळ्यांचं चिन्ह बदललं मी म्हणून y किती त्याला -5 म्हणजे आपण x जर 2 पुट केला तर y किती येणार आहे y येणार आहे -5 y येणार आहे -5 म्हणजेच 2 - 5 हा आपला तिसरा पॉईंट आला. आता काय करणार आपण हे पॉईंट ग्राफमध्ये प्लॉट करणार. जसं की स्केल वगैरे मी मगाशी सांगितलं होतं तेच लिहायचं स्केल ऑन बोथ ॲक्सेस ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल.
तसंच आता जर पहिल्या इक्वेशनचं पाहिलं की पहिला पॉईंट आता 0-0 म्हणजेच काय आता ओरिजिन असणार आहे. आपली गाडी पुढे हलणारच नाही. एक्सला पण नाही जाणार आणि वायला पण नाही जाणार. म्हणजे पहिला पॉईंट आपला येणार आहे ओरिजिनवरती. मी ओरिजिनवरती गुलाबी साईननी ते दाखवलं. दुसरा पॉईंट आहे 1-1. तर आपण जर परत एकदा आपली गाडी घेतली ओरिजिनवरनं तर 1 येते म्हणजे आपली गाडी लेफ्ट किंवा राईट जाणार आहे. पण लेफ्ट जाणार का राईट जाणार? राईट जाणार कारण की पॉझिटिव्ह आहे. 1 आणि -1. -1 म्हणजे काय? अप जाणार का डाऊन जाणार? डाऊन जाणार. म्हणजे आपला पॉईंट हा इथे येणार आहे फायनल पोझिशनला गाडीच्या इथे. आता 2 पॉइंट मिळाले तर तुम्हाला आपोआपच लाईन भेटते आपल्याला. जर आता मी इथं लाईन ड्रॉ केली, तर ही लाईन अशी ओरिजिन आणि ह्या पॉईंटमधनं पास होणार आहे अशी सरळ. आता जेव्हा तुम्ही ग्राफ काढताल तेव्हा तुमच्या ग्राफ पेपरमध्ये काढताल तेव्हा तुमचे प्रेसाईज येईल. तसंच मी म्हणतो -5 आणि 5 -5 आणि 5 हा जमतोय का बघायचा. -5 जर आपण आपली परत एकदा गाडी चालवली. आपली गाडी कशी होती? जसं की आपण पहिल्यांदा एक्स ॲक्सिसला म्हणजेच लेफ्ट किंवा राईट जाणार. म्हणजे लेफ्ट जाणार का? राईट जाणार. लेफ्ट जाणार कारण की एक्सची व्हॅल्यू मायनस आहे. लेफ्ट गेली नंतर अप डाऊन होणार का? अप होणार का डाऊन होणार? -5 आणि +5 म्हणजे हा पॉईंट इथे येतोय. हा पॉईंट येतो इथं आणि आपला पॉईंट आणि लाईन ही एकाच रेषेतनं पास होणार आहे. जसं की मी आता ही लाईन जर एक्सटेंड केली असती, जशी की अशी केली असती. हा -5 ओरिजिन आणि हा तिसरी लाईन. हे असं ही लाईन पास झाली असते आणि ह्या लाईनचं इक्वेशन आलं असतं. ह्या लाईनचं इक्वेशन असतं x + y = 0. x + y = 0 ची लाईन झाली. आता 2x - y = 9 ही लाईन प्लॉट करायची आहे त्याची. तर मग आपण काय करू? पहिल्यांदा काय करणार? 0 - 9. 0 - 9 आपण परत एकदा कसं पॉईंट प्लॉट करणार? आपलं गाडी ओरिजिनला आहे. 0 म्हणजे एक्स ॲक्सिसला लेफ्ट किंवा राईट जाणारच नाही. मग अप डाऊन जाणार का? जाणार. -9 होतं म्हणजे काय जाणार? डाऊन जाणार. -9 म्हणजे पीक आणि आपला हा पॉईंट कुठेतरी खाली येईल. 3, 7, 8 आणि हा 9 म्हणजे 9 हा पॉईंट आला. दुसरा पॉईंट आता 4.5 आणि 10. 4.5 म्हणजेच आपली परत एकदा गाडी ओरिजिनला होती. 4.5 म्हणजे काय येणार? लेफ्ट जाणार का राईट जाणार? राईट जाणार. पॉझिटिव्ह नंबर आहे. पण कुठपर्यंत जाणार? 4 आणि 5च्या मध्ये 4.5 मध्ये गेला. त्याच्यानंतर 4.5 आणि 0. 0 म्हणजे वरती किंवा अप किंवा डाऊन जाणारच नाही. म्हणजे हा पॉईंट येणार आपला. हा पॉईंट येणार इथे आणि ह्या पॉईंटनं आणि ह्या पॉईंटमधून एक लाईन आता तिसरा एक जो पॉईंट आहे 2 - 5 तसंच आपली परत गाडी ओरिजिनला आणली. ओरिजिनला आणल्यानंतर आपण काय करणार? लेफ्ट जाणार का राईट जाणार? पहिल्यांदा तर मग पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे लेफ्ट जाणार. म्हणजे 2 ला गेलं. आता अप जाणार का डाऊन जाणार? डाऊन जाणार कारण की वायची व्हॅल्यू -5 आहे. कुठपर्यंत जाणार? इथपर्यंत जाणार. म्हणजे आपला तिसरा पॉईंट जो येणार आहे तो इथे कुठेतरी येईल. आता हे तिन्ही पॉईंटमधनं एक लाईन जाणार. त्या लाईनचं आपण हे अशा प्रकारे लाईन जाईल आणि या लाईनचं इक्वेशन येईल 2x -y -y 9 हे लाईनचं इक्वेशन आहे ना. आता जे पॉईंट आहेत त्या पॉईंटला तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जसं वाटतंय. आता जे अंदाजे उत्तर आहे ते माझं 3 - 3 असं येतंय. 3 - 3 उत्तर येईल. ते तुमचा फायनल ॲन्सर असेल. असं मला वाटतंय. मी तुमच्या पुस्तकातली गणितं पाहिली नाहीत. तर प्लीज समजून घ्या. मग हे अंदाजे उत्तर आहे. पण कदाचित अंदाजे बरोबर असणार आहे. 3 - 3 हा पॉईंट कोणता आहे? 3 - 3. आता हे समजलं असेल तर आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊ. पुढचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं पुढचं एक्झाम्पल 4 ते तिसरं आणि चौथं जरा सेमच 3 आणि 4 आपण डायरेक्ट 6वं एक्झाम्पल घेऊ कारण की हे सेम एक्झाम्पल आहेत. आपण 6वं एक्झाम्पल जर सोडवलं तर आपल्याला सोपं म्हणजे जे अवघड आहे ते सोडवण्यात येईल. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या घरी करतालाच जसं की आपण पहिले जसे एक्झाम्पल सोडवले तसेच ते पण. तर आपण 6व्या एक्झाम्पलकडे जर पाहिलं तर आपल्याला दिसते इथे 2 इक्वेशन आहेत. 2x - 3y = 4 आपण 2 इक्वेशन लिहून घेऊ. जसं की आपले 2x - 4y 3y = 4. 2x - 3y = 4. आता हे जे इक्वेशन आहे याचं पहिल्यांदा आपण टेबल काढून घेऊ. आपली जी पद्धत होती तशीच. मला वाटतंय तुम्ही तुमच्या ग्राफ बुकमध्ये तुमच्या वहीमध्ये नीट पद्धतीने लिहितात. आता मला वेळेचं गांभीर्य लक्षात ठेवून मला अ, थोड्या
थोडक्यात तुम्हाला समजून देण्यासाठी मला असं करावं लागतंय. तर तुम्ही तुमच्या वहीत नीट लिहा. तर आता आपण समजू एक्सच्या जागी आता मला कळतंय की वायला 3 मल्टिप्लाय आहे 2 आणि 4. 2 आणि 4 हे एका पाड्यात आहे. तर मी वायला 0 केला. समजलं मी वाय जर 0 असेल, तर वाय 0 असेल तर 2x इज इक्वल टू काय येणार आहे? 2x - 3 × 0 इज इक्वल टू 4 म्हणजेच काय येणार आहे? पुट y इज इक्वल टू 0 केलं मी. तर मग हे असं येईल. म्हणजे 2x इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 4/2 म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार आहे? 2. म्हणजे आपला पहिला पॉइंट झाला 2, 0. तसंच मी 2च पॉइंट घेतोय सध्या. आता जर मी लक्षात घेतलं तर जर मी y इज इक्वल टू 6 ठेवला, y इज इक्वल टू मी 6 ठेवतो. तर मग आपल्याला काय भेटते बघू? 2x - 3 y इज इक्वल टू 6. 3 × 6 इज इक्वल टू 4. म्हणजेच काय होणार? 2x इज इक्वल टू 18 मायनस 18 इज इक्वल टू 4. मग नंतर 2x - 18 तो तिकडे जाऊन +18 होईल इज इक्वल टू 4 + 18. 18 + 4 इज इक्वल टू 22. 2x इज इक्वल टू x डिवाइड बाय 22 म्हणजेच x डिवाइड बाय 22/2 इज इक्वल टू x इज इक्वल टू 11. म्हणजे आपला पॉईंट आला 11 and 6. तर आपण हा पॉईंट प्लॉट करून घेऊ. जसं की आपण पाहिलं 2-0 हा पॉईंट येणार आहे. आपली जी पद्धत आहे तशीच आपण समजायचं की आपली गाडी ओरिजिनला पार्किंग आहे. ओरिजिनला पार्किंग असल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा लेफ्ट किंवा राईट जायचं. लेफ्ट किंवा राईट जायचं म्हणजे आपल्याला कुठे जायचं? राईट जायचं कारण की आपला पॉईंट 2 आहे. नंतर 2 and 0. 2 and 0 म्हणजे तो अप किंवा डाऊन जाणारच नाही. म्हणजे हाच आपला पॉईंट आहे. म्हणजेच मी इथं काय करतो? हा आपला पॉईंट असणार आहे 2, 0. मग नंतर दुसरा पॉईंट आहे 11, 6. तसंच आपण जर पाहिलं तिथं आपण समजूया परत एकदा की आपली गाडी पार्किंग ओरिजिनला आहे. ती पहिल्यांदा राईटला जाणार. राईटला का जाणार? कारण की पॉझिटिव्ह आहे. 11 आणि वरती जाणार म्हणजे अप जाणार 6. अप 6 इथपर्यंत जाणार. म्हणजे हा आपला पॉईंट येणार आहे. पॉईंट येणार 11, 6 हा पॉईंट येणार. अंदाजे काढतोय. तर आता जर आपण लाईन ड्रॉ केली तर ही लाईन जर ड्रॉ केली तर अशा प्रकारे काहीतरी लाईन येईल. अशी लाईन येईल. आता ही जी लाईन आली त्याला इक्वेशनचं नाव काय येणार? 2x - 3y इज इक्वल टू 4. तुम्ही जेव्हा तुमच्या ह्याच्यात काढताल तेव्हा ह्या पॉईंटला पण आणि ह्या पॉईंटला पण नाव द्यायचं विसरू नका. तर सध्या मी थोडक्यात समजून घेतोय. तर आता दुसरं जर एक्झाम्पल घेतलं आपण म्हणजे दुसरं इक्वेशनकडे जर पाहिलं आपण दुसरं इक्वेशन काय होतं? दुसरं इक्वेशन होतं आपलं 3y - x इज इक्वल टू 4. 3y - x इज इक्वल टू 4. आता 3y - x इज इक्वल टू 4 मला कळते जर y 0 ठेवला तर x आपल्याला येईल. म्हणजेच आपण x, y आणि xy. आता इथं जर x इज इक्वल टू जर मी 0 ठेवला तर नाही y इज इक्वल टू जर 0 ठेवला तर x ची व्हॅल्यू मला -4 भेटेल. कशी काय तुम्ही आता करून पहा. तसंच म्हणजेच काय करायचं? पुट करायचं आणि मग नंतर तुम्हाला समजून जाईल पुढचं कसं काय आलं. 0 - 4 आलं. आता मी समजतो इथे मला 3 पाहिजे. म्हणजे इथं मी x इज इक्वल टू 2 ठेवला तर तो x 2 तिकडे जाऊन प्लस होणार 4 + 2 होणार 6 म्हणजेच 3 2 6 म्हणजे 2 2 हा एक पॉईंट येतं. म्हणजे 2 2 and -4 0 -4 0 हा पॉईंट येते. हा पॉईंट आपण प्लॉट करून पाहू. म्हणजे आपली परत एकदा आपली तीच पद्धत. आपण ओरिजिनला समजायचं. आपल्याला लेफ्ट किंवा राईट जायचं पहिल्यांदा. तर आपल्याला राईट जायचं पॉझिटिव्ह 2 आणि 2 हा एक पॉईंट येणार आहे. तर मी हा पॉईंट इथं प्लॉट करतो 2 2. तसंच अजून एक पॉईंट आहे 2 2 आणि -4 0. तर आपण जर -4 0 घ्यायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा लेफ्ट जावं लागेल -4 आणि 0 म्हणजे जागेवर. कारण की अप किंवा डाऊन गाडी जाणारच नाही. तर मग हा दुसरा पॉईंट येतोय आणि ह्या जर लाईनला आपण जॉइन केलं कुठेतरी लाईन येईल इकडे आणि इकडे. म्हणजे अंदाजे 8-4 अंदाजे 8-4 किंवा 8-4 किंवा 7 आणि ह्याच्यामध्ये तरी पण 8-4 हे तुमचं फायनल आन्सर आलं पाहिजे असं मला वाटतं. जसं की आपण ह्या लाईनचं इक्वेशनचं जे काय आहे जसं की इथं 3y - x इज इक्वल टू 4 ते इक्वेशन दिलं आणि अशा प्रकारे मला वाटतं की तुमचं हे गणित तुम्हाला सुटेल. आता हेच जर आपण परत एकदा सोडवायला घेतलं सायमल्टेनियस इक्वेशन जसं की इथं पाहिलं आपण की दोन इक्वेशन मी लिहून घेतले 2x - 3y इज इक्वल टू 4 आणि 3y - x इज इक्वल टू 4. म्हणजेच 3y - x इज इक्वल टू 4 म्हणजेच काय आहे -x प्लस 3y इज इक्वल टू 4. पहिल्या मेथडनी सोडवायचा प्रयत्न केला आपण तर 3y कॅन्सल होईल कारण की प्लस मायनस चिन्ह आहे. yचं कॉन्स्टंट सेम आहे. म्हणजे आपल्याला ॲडिशन करायची आहे.
सबस्ट्रॅक्शन केलं तर ह्यांचं चिन्ह बदलेल आपल्याला इलिमिनेट करायचं. त्यामुळे आपण काय केलं ॲडिशन केली. ॲडिशन केल्यानंतर 2x - x इज +6 आणि 4 आणि 4 8 म्हणजे x इज इक्वल टू 8 आणि जर 2 × 8 - 3y इज इक्वल टू 4 म्हणजेच 8 दुणे 16 वजा 3y बरोबर 4 म्हणजेच काय येणार इथं -3y इज इक्वल टू 4 -16 4 - 16 इज -12 आणि -3y y इज इक्वल टू 4 म्हणजे y इज इक्वल टू 4 म्हणजे आपला आन्सर बरोबर येते x इज इक्वल टू 8 अँड y इज इक्वल टू 4 म्हणजे आपला फायनल पॉईंट असा येईल xy इज इक्वल टू 8 4 म्हणजे आपलं जे ग्राफिकलनी आणि ह्यांनी सेमच आन्सर आलं पाहिजे जसं की आपण पाहिलं इथं 8 4 अशा प्रकारे आपण समजू की मला असं वाटतं की तुम्हाला प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 समजला असेल तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट लेक्चर आणि भेटू